विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मधला अतिशय महत्त्वाचा पाठ घेणार आहे. त्याचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. याला लॉज ऑफ लॉजिक असं पण म्हणतात. या लॉज ऑफ लॉजिक मध्ये व्हेरियस लॉज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत: असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, डिमॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, एक्सेट्रा. हे लॉ आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणार आहोत. तर या लॉचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं असतं. ते एक्झाम्पल कसं विचारतील? स्टेट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट अँड ऑल्सो ड्रॉ द सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. आणि कधी कधी याच प्रश्नाला जोडून ट्रूथ टेबल सुद्धा विचारू शकतात. तर आपण पाहणार आहे एक्झाम्पल 1 मध्ये आपल्याला एक स्विचिंग सर्किट दिलेलं आहे आणि ह्या स्विचिंग सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहून आपल्याला या सर्किटबद्दल सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं काढायचं सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट? तर सिम्बॉलिक फॉर्मवरून ते स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला अशा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कन्वर्ट करायचा आहे की तो सिम्प्लिफाईड झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत लॉज ऑफ लॉजिक. तर सर्किट पाहूया आपण. सोल्युशन. सर्किट मध्ये स्विचेस दिलेले आहे S1 S2 डॅश S1 डॅश S2 S1 डॅश S2 डॅश. म्हणजे फक्त S1 S2 S1 डॅश आणि S2 डॅश हे चारच स्विचेस दिलेले आहे. म्हणजे त्याबद्दल आपल्याला S1 बद्दल काय घेता येईल? P स्टेटमेंट घेता येईल. म्हणजे घ्यायचं लेट P डबल डॉट म्हणजे बी द स्टेटमेंट. रीड करताना कसं करायचं? बी द स्टेटमेंट द स्विच S1 is closed. Similarly, Q be the statement switch S2 is closed. Negation P be the statement switch S1 dash is closed. Negation Q be the statement switch S2 dash is closed. या ठिकाणी मी असं लिहिलंय पण तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण पाहूया. Therefore, the symbolic form of above switching circuit is, since S1 and S2 dash are connected in series, therefore S1 dash statement we use is P, and series साठी and S2 dash साठी स्टेटमेंट वापरले आपण निगेशन Q. हे दोन्ही पॅरलल मध्ये जोडले म्हणजे ऑर लिहायचा. परत हे दोन्ही सिरीज मध्ये जोडले कोणते? S1 डॅश आणि S2. S1 डॅश साठी निगेशन P, सिरीज मध्ये जोडल्यामुळे अँड S2 साठी Q. परत हे पॅरलल मध्ये जोडलेत मग त्याकरता ऑर S1 डॅश S2 डॅश सिरीज मध्ये जोडले म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. हा काय झाला? दिलेल्या सर्किटचा काय झाला? सिम्बॉलिक फॉर्म झालाय. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे युजिंग लॉज ऑफ लॉजिक. लॉज ऑफ लॉजिक किंवा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट वापरून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर विच इज इक्विव्हॅलंट टू. तर हे तीन कंस आहे पाहिजे, तीन ब्रॅकेट्स आहे. म्हणजे या प्रकारचे स्टेटमेंट आहे P और Q और R. बाय असोसिएटिव्ह लॉ आपल्याला कसं लिहिता येईल? P और Q और R. या असं का लिहायचं? कारण या ठिकाणी पहा निगेशन P अँड आलेला आहे, निगेशन P अँड आलेला आहे. म्हणजे नंतर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला इथं वापरता येईल. म्हणून या दोन्ही ब्रॅकेट अगोदर कंबाईन करून घ्यायच्या. पहिली ब्रॅकेट तशीच P अँड निगेशन Q और इन अ ब्रॅकेट टाकायची याला निगेशन P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. डॉट डॉट करायचे, कंस करायचा, सिन्स म्हणायचं. 3 डॉट म्हणजे सिन्स. बाय लिहायचं. कोणता लॉ वापरला तो लिहायचा असोसिएटिव्ह लॉ. इक्विव्हॅलंट टू, हे इक्विव्हॅलंट टूचं चिन्ह आहे. पहिला काउंट तसा ठेवायचा P अँड निगेशन Q. आता इथं निगेशन P अँड आलेलं आहे, निगेशन P अँड आलेलं आहे.
म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू, हे एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, क्यू ऑर निगेशन क्यू, म्हणजे निगेशन पी अँड डिस्ट्रीब्यूट होईल क्यू ऑर निगेशन क्यू मध्ये आणि वरचं स्टेटमेंट येईल, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथं आपण वापरलेला आहे. तो इथं लिहायचा आहे, रिझन द्यायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. त्याकरता सुरुवातीला अकाउंट सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. क्यू ऑर निगेशन क्यू, इथं निगेशन क्यू इज कॉम्प्लिमेंट स्टेटमेंट ऑफ क्यू, म्हणजे इथं कॉम्प्लिमेंट लॉ वापरायचा आहे. कॉम्प्लिमेंट लॉ नि याची व्हॅल्यू येते टी. जर तुम्हाला व्हॅल्यू पाठ नसेल किंवा कॉम्प्लिमेंट लॉ पाठ नसेल तर क्यू ऑर निगेशन क्यू चा तुम्ही टेबल करू शकता. क्यू साठी स्टेटमेंट साठी दोन व्हॅल्यू असतात, टी एफ, आणि निगेशन क्यू साठी झाले व्हॅल्यू एफ टी. मग क्यू ऑर निगेशन क्यू दोन्हीमध्ये ऑर घेतलं तर व्हॅल्यू होईल टी टी. कारण ऑर कधी ट्रू असतं, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी ऑर काय असतं, ट्रू असतं. मग याची व्हॅल्यू झाली टी बाय कॉम्प्लिमेंट लॉ. पहिला ब्रॅकेट तसाच, पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड टी बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आता निगेशन पी अँड टी, निगेशन पी समजा पी व्हॅल्यू आहे टी एफ, निगेशन पी ची व्हॅल्यू झाली एफ आणि टी बरोबर. अँड काय घ्यायचं आहे, टी बरोबर घ्यायचं आहे, म्हणजे अँड घेतल्यानंतर व्हॅल्यू काय येईल परत एफ आणि टी, म्हणजे निगेशन पी येईल, म्हणजे बाय आयडेंटिटी लॉ इक्वॅलेंट टू पी एन निगेशन क्यू और निगेशन पी बाय आयडेंटिटी लॉ. आता इथं ऑर आलेला आहे, इथं दोन टर्म आहे, मध्ये ऑर आलेला आहे, निगेशन पी आलेला आहे. निगेशन पी आपल्याला ऑर निगेशन पी आपल्याला इथं डिस्ट्रीब्यूट करता येईल, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येईल. या पद्धतीने पहा, पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता पी ऑर निगेशन पी, आपण क्यू ऑर निगेशन क्यू पाहिलंय बाय कॉम्प्लिमेंट लॉने, काय येतं ते टी. त्याच पद्धतीने पी ऑर निगेशन पी सुद्धा काय येणार आहे टी, इक्वॅलेंट टू टी अँड निगेशन क्यू और निगेशन पी बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आता टी अँड या कंसाला पूर्ण एक स्टेटमेंट जर कन्सिडर केलं तर ते या पद्धतीने होईल, निगेशन पी अँड टी, म्हणजे निगेशन पी एक स्टेटमेंट होतं, त्याबद्दल काय मध्ये काय होतं चिन्ह अँड टी आलं, म्हणजे इथं टी अँड हा कंस आलेला आहे, त्याबद्दल काय येतं निगेशन पी, म्हणजे इथं हे स्टेटमेंट येणार आहे. इथं निगेशन पी आहे, हे स्टेटमेंट काय येईल मग निगेशन क्यू और निगेशन पी बाय आयडेंटिटी लॉ. आता निगेशन क्यू और निगेशन पी बाय कम्युटेटिव्ह लॉ ने आपल्याला कसं लिहिता येईल, which is equivalent to negation p or negation q by commutative law. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो, p और q इक्विव्हॅलेंट टू q और p, म्हणजे निगेशन q और निगेशन p इक्विव्हॅलेंट टू निगेशन p और निगेशन q. हे काय झालं, आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा सिंबॉलिक सिम्प्लिफाईड स्टेटमेंट पॅटर्न इथं तयार झाला. यावरून आपल्याला सिम्प्लिफाईड सर्किट काढता येईल. निगेशन पी विथ स्टेटमेंट काय घेतले आपण, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड, सो ड्रॉ स्विच S1 डॅश, आणि ऑर दिलाय म्हणजे पॅरलल ड्रॉ करायचा आहे. स्विच निगेशन क्यू स्विच S2 डॅश इज क्लोज्ड, ड्रॉ स्विच S2 डॅश पॅरलल विथ S1 डॅश. देन ड्रॉ the circuit, battery and lamp, show directions. This is the our required switching
सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट ऑफ द गिवन सर्किट. तर या पद्धतीने आपल्याला दिलेल्या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म आणि सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे लॉज ऑफ लॉजिक वापरून काढता येतं. या प्रश्नामध्ये ते ॲडिशनल म्हणून टेबल सुद्धा विचारू शकतात. तर टेबल आपल्याला नेहमीच्या पद्धतीनेच काढायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.